असं भांडतात? मारी, तू मोठा आहेस ना, तू समजून घेतलं पाहिजे तिला. आणि तुम्ही जर असे दोघे भांडत राहिला तर बाळ काय म्हणेल? नको रे बाबा, मला असे भांडणारे दादा ताई अजिबात नको. चालेल, तुम्हाला आवडेल? नाही, आम्हाला नाही आवडणार. नाही म्हणणार. बेबीसाठी काय पण करू. तू सांगशील ते करू. मग जायचं ना आपण खाली राहायला? हो, आपण जायचं खाली राहायला. जर बेबीला इकडे छान झोप लागत असेल तर मग आपण जायचं खाली. बेबी खूप क्यूट दिसत आहेत आणि सर्व त्याच्या बरोबर खेळणार. तुम्ही काय करायचं आता? तुमची सगळी खेळणी घ्यायची आणि खाली घेऊन जायचं. ओके? हो, आता नको. चल चिनू. बघा, समजूतदार आहेत आपली मुलं. त्यांना समजावून सांगितलं ना तर ऐकतात ते. हाच समजूतदारपणा जर आपल्या घरातल्या मोठ्यांमध्ये आला असता तर तुमचे एवढे हाल नाही झाले असते. काय झालं? कोणाचे हाल होत आहेत? कोणाचे नाही होत आहेत. तू बॅग आणली आहेस ना, बस थोडा वेळ दे, आम्ही मोकळी करतो रूम. ठीक आहे, सावकाश होऊ दे. नाही, कोणाचे हाल होत नाहीयेत ना, ते महत्वाचं आहे. कोणाचेच हाल होत नाहीयेत असं म्हणतेस ना? आता थांब, शिफ्टिंग झाल्यानंतर कसे तुमच्या सगळ्यांचे हाल होतात ना ते पहा. ही तर सुरुवात आहे वसू, आगे आगे देखिए होता है क्या. बिचाऱ्या मुलांना वाईट वाटत असेल ना, रडत असतील ना ग ते. नाही, आम्हाला माहित नाही ते. आम्ही नाही रडत आहोत. आम्ही तर उलट हॅप्पी आहोत, कारण की बाळाला खूप मोठी स्पेस मिळणार आहे ना. बाळ खूप खुश राहील आणि तो खूप मस्त पैकी झोपेल. कारण बेबी आलं तर मग आम्ही वरती खेळायला येणार ना, मग मोठी स्पेस पाहिजेच खेळायला. तुम्ही इथे राहा, आम्ही रोज येऊ इकडे खेळण्यासाठी. आणि ना, आम्ही तर आता बाळाचं नाव पण शोधायला घेतलंय. बेबी बॉयचं नाव काय, बेबी गर्लचं नाव काय, आम्ही तुला नाव सांगायला येऊ. आणि बाळाला मोठी स्पेस मिळायला पाहिजे की नाही? बेबीला या मोठ्या रूम मध्ये राहायला खूप आवडेल ना. तुम्ही वर राहा, आम्ही खाली राहू. हो की नाही बंदी दादा? हो. यांना रूम सोडताना वाईट का वाटत नाहीये? कसं चालेल पण आहे. अरे देवा, काय चाललंय घरात काही कळत नाही की. कुणीतरी जयश्रीला सांगायला पाहिजे की तू चुकतेस. कोण सांगणार? मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? ठीक आहे, करतो प्रयत्न. काय चाललंय बाईचं ना. अहो, पाहिलं का? तनयाने स्वतःचा नवरा CEO आहे म्हणून हक्काने वरची मोठी खोली मागून घेतली. खरं तर हा हक्क आपला होता, वरची मोठी खोली मागून घ्यायचा. कारण घरातले आपण मोठे आहोत ना. आणि कसलं काय, लहान असून सगळ्या गोष्टीचा फायदा ती एकटी घेतेय. काय उपयोग तुमचा CEO असल्याचा? अजिबात नाही. मी आणि बाबा वरती झोपणार. काय बाबा आणि आई? नाही म्हणजे नाही, आम्ही तिघी बेडवर झोपणार. पण असं का? आम्ही लेडीज आहोत ना, गर्ल्स. मग आम्हाला तुम्ही रिस्पेक्ट द्यायला पाहिजे की नाही? तुम्हीच आम्हाला बेडवर झोपायला सांगायला पाहिजे. आणि तू नाही म्हणालास ना तरी आम्ही झोपणार म्हणजे झोपणार. बाबा, तू काहीतरी बोल ना. दिस इज नॉट फेअर. याला काय अर्थ आहे? जेंट्स किती काम करतात. बाबा सकाळी लवकर उठतो, परत कामाला जातो, आपल्याला काही ना काहीतरी आणतो घरी आल्यावर, परत आईची हेल्प करतो, आपल्यासोबत खेळतो. मग बाबा स्ट्रॉंग आहे म्हणजे आम्हाला वरती झोपायला पाहिजे. नाही, मग आई पण किती काम करते. पहाटे उठते, वॉशिंग मशीन लावते, बाबाला मदत करते आणि मग कामाबद्दल झाडू पुसा लावते, सगळ्यांचं काम करते, कपडे घडी करते. मी बोलते ना, आम्ही बेडवर झोपणार. नाही, आम्ही बेडवर झोपणार. आम्ही बेडवर झोपणार. आम्ही झोपणार वरती. आम्ही झोपणार वरती. एक मिनिट. एक मिनिट. हां,
आपण एक काम करूया, आपण सगळेच खाली झोपूया. अहो काय बोलताय, खाली जागा नाही पुरणार सगळ्यांना. आयडिया, काय 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 सांग प्लीज ना. आपण बेड बाहेर काढूया. वाव किती मस्त आयडिया. हळू हळू हळू. खरंच हो, मोठी आणि मोकळी जागा झाली एकदम. आयडिया कोणाची आहे? आई तो बरं जाऊ ना काहीतरी. एक माझ्याकडे पण एक आयडिया म्हणण्यापेक्षा माझ्याकडे एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. काय सांग प्लीज. आई दाखव ना प्लीज दाखव ना. नाही नाही असं नाही दाखवणार, आधी डोळे बंद करा. अरे पण डोळे बंद करायचे काय करायचे? पटकन देऊन टाक, काय होतंय? नाही म्हटलं ना, डोळे बंद करायचे आणि 3 काउंट झाल्यानंतर मग डोळे उघडायचे. ओके? ठीक आहे. 1 2 ए माया, नो चीटिंग. ओके, खरं करा आता. 1 2 आणि